झमकट्टा या यूट्यूब चॅनलवर उघडा डोळे बघा नीट या सत्राअंतर्गत सर्व भविष्यातील लेक्चरर्स प्राध्यापक यांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण MPSC अंतर्गत जाहिरात क्रमांक 115 विविध विषयातील अधिव्याख्याता महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब महाविद्यालयीन शाखा उपलब्ध पदसंख्या 86 या संदर्भात चर्चा करणार आहोत। तर हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून आपणाला या पद्धतीचे सर्व अपडेट प्राध्यापक भरती, MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती, विद्यापीठांतर्गत, त्यानंतर शिक्षक भरती, त्याचबरोबर सेट नेट परीक्षा त्याची तयारी या संदर्भात सर्व इत्थंभूत माहिती, अद्ययावत माहिती आपल्याला मिळणार आहे। आणि याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनल आणि यूट्यूब चॅनल, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल, त्याचबरोबर फेसबुक पेजची लिंक दिलेली, ज्या मार्फत आपण ते ग्रुप जॉईन करू शकता। तर बघा, आपण एकूण पदसंख्या आहे 86। मित्रांनो, ही पदसंख्या यामध्ये बदल होणार आहे, पण तो बदल तुम्हाला ऑफिशियली महाराष्ट्र लोकसेवा आयोगच आपल्याला सांगणार आहे। जर आपण सांगितलं तर ते चुकीचं होईल, त्यामुळं ती चूक आपण करणार नाही। तर ती डायरेक्टली MPSC कधी जाहीर करेल ही पदं, वाढलेले पदं, तर ती जाहीर करेल ज्यावेळेस सिलेबस अभ्यासक्रम जाहीर करणार आहे। अभ्यासक्रमाबरोबर अभ्यासक्रम जाहीर झाला की परीक्षेची योजना जाहीर होते, बरोबर आहे। परीक्षा योजना ज्यावेळेस जाहीर होईल त्याच वेळेस परिपत्रक काढलं जातं आणि जाहीर उपलब्ध संख्या किती होती आणि किती पदं त्यामध्ये म्हणजे सामील झालेले आहेत ही आपल्याला माहिती मिळणार आहे। आजच्या घडीला आपल्याकडं 86 पदं ऑफिशियली आहेत। तर बघा, याचं विभाजन देखील आपण पाहिलं होतं की समाजशास्त्रासाठी 1 पद आहे, भौतिकशास्त्रासाठी 14, रसायनशास्त्रासाठी 10, गणितासाठी 10, जीवशास्त्रासाठी 5, मराठीसाठी 5, हिंदीसाठी 5, उर्दूसाठी 1, पालीसाठी 1, इंग्रजीसाठी 4, तत्त्वज्ञानासाठी 2, संगीत विषयासाठी 3, वाणिज्य विषयासाठी 4, इलेक्ट्रॉनिक्स विषयासाठी 4, त्यानंतरनं पर्यावरण या विषयासाठी 1, इतिहास 3, राज्यशास्त्र 2, भूगोल 2, अर्थशास्त्र 3, गृहशास्त्र 3 आणि मानसशास्त्र 3 सध्याचे हे पद आहेत। यामध्ये आता आपण बघणार आहोत या 86 पदाकरता ॲप्लिकेशन विषय वाईज किती आलेले आहेत, जे ॲप्लिकेशनची पडताळणी होऊन। तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय स्क्रीनवर बघा, बायोलॉजी म्हणजेच जीवशास्त्रासाठी 347 ॲप्लिकेशन आलेले आहेत, केमिस्ट्रीसाठी 1041, कॉमर्ससाठी 375, इकॉनॉमिक्ससाठी 750, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 59, इंग्लिशसाठी 1569, जॉग्राफीसाठी 353, हिंदीसाठी 317, हिस्ट्रीसाठी 1101, होम सायन्ससाठी 10, मराठीसाठी 1637, मॅथमॅटिक्ससाठी 1565, म्युझिकसाठी 80, पालीसाठी 7, त्यानंतर फिलॉसॉफीसाठी 39, फिजिक्ससाठी 1116, पॉलिटिकल सायन्ससाठी 824 आणि सायकोलॉजी मानसशास्त्रासाठी आहेत 180 आणि सोशलॉजीसाठी 444 आणि उर्दूसाठी 43। अशा पद्धतीनं एकंदरीत आपले ॲप्लिकेशन आलेले आहेत 11,857। एकूण जागा सध्याच्या घडीला 86 जागा आहेत। 86 जागासाठी MPSC अंतर्गत ॲप्लिकेशन 11,857। आता याच्यामध्ये किती जागा ॲड होतील हे येणाऱ्या लवकरात आपल्याला समजणार आहे अभ्यासक्रम निश्चित झाल्यानंतर। तरी पण माझ्या मते अभ्यासाच्या दृष्टिकोनातून स्पर्धा जेवढी असती तेवढी त्या पद्धतीनं नाही आहे। जसं राज्यसेवा असेल, पदसंख्या असते 400 ते 500, ॲप्लिकेशन येतात 4 लाख 5 लाख अशा पद्धतीचं। त्याच्यामुळं आता जे 86 पदं आहेत यामध्ये निश्चितच पदसंख्या ही 200+ कमीत कमी जाणार आहे। त्यामुळं जे विद्यार्थी, भरपूर विद्यार्थी जर आपण पाहिलं तर जॉब सोडून तयारी करत आहेत, तर मी सर्वांना सांगतो की खरंच, कारण आज जर बघितलं तर तुम्ही अनुदानित कॉलेजचा रेट अधिव्याख्याता किंवा सहाय्यक प्राध्यापकासाठी 50 लाखाच्या प्लस म्हणजे लाखाच्या प्लस रेट आहे। एका विद्यार्थ्याचा फोन आला होता, त्यांनी 50 लाखाला डन केली होती जागा, 50 लाखाला साताऱ्यातील विद्यार्थी होता। तर ती जागा
70 लाखाला म्हणजे 72 लाखाला दुसऱ्या एका विद्यार्थ्यानं ओपन EWSची जागा होती. सांगायचं तात्पर्य की एवढा रेट वाढलेला आहे, तुम्हाला विदाऊट एकही रुपया न खर्च करता वरील पदं सहाय्यक प्राध्यापक असेल किंवा अधिवक्ता असेल, एकही ₹0 फक्त जाण्या-येण्याचा तुमचा खर्च होणार आहे आणि अभ्यासाचा. हे तुम्ही फक्त सुवर्ण ही जी संधी आहे, या संधीचं सोनं कधी करू शकणार आहात? किती जागा आहेत? यापेक्षा तुमच्या विषयाची जागा आहे ना, त्या तुमच्या एका विषयासाठी तुम्हाला किती जागा लागणार आहे? एकच जागा लागणार आहे. कशाला पाहताय बाकी किती जागा आहेत ती? जागा निश्चितच जागा वाढतील, पण ते ऑफिशियली तुम्हाला समजेल. आपण ज्यावेळेस ऑफिशियली वेबसाईटला टाकतील, त्यावेळेस निश्चितच आपण सुरुवातीलाच किती जागा वाढल्यात हे तुम्हाला विषयानुसार विश्लेषण करणार आहे. त्यामुळं परीक्षा देखील होणार आहे. परीक्षा होणार आहे जून किंवा मे महिन्यामध्ये तुमची परीक्षा होईल. सिलेबस जाहीर होईल जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या आठवड्यामध्ये. त्याच वेळेस तुमचे वाढलेले पदसंख्या किती आहे ही समजून येईल. त्याच्यामुळं एवढा रेट आपण भरू शकत नाही आहेत. आपण सर्वसामान्य आहेत. आपल्या गुणवत्तेच्या जीवावर जर तुम्हाला ही पोस्ट काढायची असेल तर खूप मोठी संधी आलेली, त्या संधीचं तुम्ही सोनं करावं हीच अपेक्षा. त्यासाठी लागणारं बळ, जे मार्गदर्शन आहे ते आपल्या मार्फत नक्कीच मिळणार आहे. 96 89 04 77 38 या नंबरच्या अंतर्गत तुम्ही व्हॉट्सअपद्वारे किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे देखील तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. आपण मार्गदर्शन देखील सुरू करणार आहोत, पण सिलेबस डिक्लेअर झाल्यानंतर. पण अधिवक्ता पदाचा सिलेबस हा जनरल असू शकेल विषयापेक्षा, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या विषयातून PG झाले त्या विषयाचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस सिलेबस जाहीर होईल, जो सिलेबस असेल तो सर्वांसाठी असेल. त्यामुळं नंतरनं हे करण्यापेक्षा आता तुम्ही तुमच्या विषयाचा अभ्यास चालू करावा, सातत्यानं अभ्यास करावा. तरच आपण आपलं ध्येय, इच्छित ध्येय, जे तुम्हाला ₹1 कोटी वाचून देऊ शकणार आहे. कारण की 8वा वेतन आयोग लवकरात लवकरच जाहीर होतोय. त्याच्यामुळं ह्याची किंमत वाढून कुठपर्यंत जाणार आहे? ₹1 कोटी या पोस्टची किंमत भविष्यामध्ये अनुदानित कॉलेजला असणार आहे. त्यामुळं ही खूप मोठी संधी आहे. त्या संधीचं सर्वजण सोनं कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत सांगतो, अभी नहीं तो कभी नहीं. उघडा डोळे, बघा नीट. धन्यवाद.